नमस्कार मित्रांनो. आज आपल्या निशांमध्ये मी नवीन विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट खूप प्रकारच्या असतात, पण मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देणार आहे. त्या तुम्हाला जर तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर मदत करतील तर नक्कीच मला त्याचा आनंद होईल. बोलायचं झालं तर याच्यामध्ये खूप सारे विषय आहेत आणि हा विषय खूप मोठा इकॉनॉमिकमध्ये आहे. आणि ह्याच्यामध्ये जर सजेशन द्यायचं झालं तर हर एकच्या कुटुंबाच्या नियोजनाप्रमाणे हे होतं. तर पण मी आज जे तुम्हाला टिप्स देणार आहे त्या तुम्ही वापरू शकता तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये. जर तुमची इन्कम त्या बेंचमार्कपर्यंत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि टिप्स द्यायची झाली तर सांगायचं झालं तर म्युच्युअल फंड पहिला जो मी सांगणार आहे ते. म्युच्युअल फंड कसं असतं की म्युच्युअल फंड आहे जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही कॅरी करू शकता टिल द रिटायरमेंट. जर तुमची इन्कम जर चांगल्या प्रकारे असेल तर महिन्याचे मंथली ₹1000 ते मॅक्झिमम तुम्ही या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. म्युच्युअल फंडामध्ये खूप सारे प्रकार असतात. त्याच्यामध्ये इक्विटी आला, बॅलन्स्ड आलं, डेट फंड आलं. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्यावेळी तुम्ही म्युच्युअल फंडाबद्दल जी भीती आहे ती निघून जाण्याबद्दल मी सांगतोय. म्युच्युअल फंड, इक्विटी, बॅलन्स आणि डेट फंड ह्याच्याकरता सांगितलं की मार्केट जसं परफॉर्म करत असताना तेव्हा आपल्याला रिस्क नको असते. म्हणून मी सांगतोय की इक्विटी आणि बॅलन्स आणि डेट याच्यामध्ये तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारे ₹1000 इन्व्हेस्टमेंट केली तर मार्केट जेव्हा परफॉर्म करत असतं तर ज्यावेळी मार्केट इक्विटी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ग्रो करत असतं तर इक्विटीमध्ये तुम्हाला साधारण 10% ते मॅक्झिमम 20% आणि जर खूपच चांगला पोर्टफोलिओ असेल म्हणजे जर कंपनीने ज्या कंपनीचा तुम्ही निवडलेला असेल म्युच्युअल फंड तर नक्की तुम्हाला त्याच्यापेक्षा अतिरिक्त रिटर्न्स मिळतील. बॅलन्स फंड ह्याच्याबद्दल सांगितलं. बॅलन्स काय करतो की तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्या फंडामध्ये त्या फंडामध्ये रिस्क हा फॅक्टर कमी असतो. म्हणजे इक्विटीमध्ये जसं 80-20 असतं तसं बॅलन्स फंडामध्ये 50-50 असतं. म्हणजे 50 हा इक्विटी असतो आणि 50 बॅलन्स असतो. ज्यावेळी मार्केट परफॉर्म करत असतं इक्विटीमध्ये तर इक्विटीचे रिटर्न मिळतात आणि ज्यावेळी बॅलन्स फंड म्हणजे मार्केट ज्यावेळी परफॉर्म करत नसतं त्यावेळी तुम्हाला बॅलन्स फंडामध्ये रिटर्न मिळतात. बॅलन्स फंडामध्ये जे रिटर्न्स आहेत ते 8% ते मॅक्झिमम 15% आणि जर खरंच आणखीन परफॉर्म केलं तर चांगले रिटर्न्स मिळतील. डेट फंडबद्दल बोलायचं झालं तर ज्यांना रिस्क घ्यायची नसते जसं की FD त्याच्या अगेन्स्टमध्ये हा डेट फंड आहे. डेट फंडामध्ये 8% ते मॅक्झिमम 12% आपल्याला रिटर्न मिळतात. सांगण्याचा उद्देश हाच की कसं असतं की आता आपल्या बँकेमध्ये जर बघाल तर सेव्हिंग अकाउंटमध्ये 4% आलेले आहेत. FD ही वर्षानुवर्ष घसरत आहे आणि त्याच्यापेक्षाही आता ती सेव्हिंग रेटपेक्षाही खूप खाली येणार आहे. म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्युच्युअल फंडात तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. अपेक्षा करून म्युच्युअल फंडामध्ये कमीत कमी आपल्याला खूप लाँग टर्म थांबावं लागतं. जर तुम्ही विचार कराल की मी एका वर्षातच मला रिटर्न मिळतील तर ती अपेक्षा गृहीत धरू नका. कमीत कमी तुम्हाला जर थांबण्याचं 2 वर्ष मिनिमम आणि मॅक्झिमम तुम्ही जास्त वेळ थांबू शकता तर ती तुम्हाला चांगले रिटर्न्स देतील जर तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंडांच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर. जर तुम्हाला आणखी त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर मनी कंट्रोल म्हणून एक ॲप आहे जिथे सगळ्या इन्व्हेस्टमेंटबद्दल टूलबद्दल आपल्याला माहिती दिली जाते. म्हणजे तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता चांगला म्युच्युअल फंड. आणखीन एक गोष्ट, म्युच्युअल फंड करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याकडे सेव्हिंग्स खूप कमी होतात. काय होतं, सेव्हिंग अकाउंट असतं त्याच्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होत असते पण काही ना काही कारणावस्तव आपले खर्च हे जास्त असल्या कारणामुळे ते कमी होत असतं अकाउंट. अशावेळी तुम्ही जर म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला अतिरिक्त इंटरेस्टही मिळेल प्लस तुमची सेव्हिंगही होत राहील. आणि जर चुकीने तुम्ही ते तोडलं नाही तर लाँग टर्म भविष्यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स दिले जातील. आणि हा तुम्ही ॲज अ सेव्हिंग अकाउंटसारखंही यूज करू शकता. म्हणजे जर तुम्ही वर्षाला सेव्हिंग केली आणि पैशाची गरज आली तर तुम्ही ह्याच्यातून आपले युनिट्स हे रिडीम करून तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट क्लोज करू नका, कधीही म्युच्युअल फंड बंद करू नका.
जर ती केली तर ती लॉंग टर्मपर्यंत चालू ठेवा आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर हे होते म्युच्युअल फंडाबद्दल. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अंडर 80C मध्ये बेनिफिटही मिळेल. आणि ह्याच्यामध्ये फक्त वर्षातून एक जर तुम्ही पहिलं नवीन चालू केलं असेल तर फक्त एक्झिट लोड लागतो, जो एक नॉमिनल असतो तो तुम्हाला एक्झिट लोड लागेल जर तुम्ही रिडीम केले तर. दुसरा जो आहे ते मी टर्म प्लॅनबद्दल बोलणार आहे आणि मेडिक्लेमबद्दल बोलणार आहे. आत्ताच्या युगामध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण रिस्की लाईफ जगतो आहे. म्हणजे रिस्की बोलायचं झालं तर म्हणजे खूप सारे रिस्क आहेत. आपल्याला माहिती नसतं की आपण कामावर गेल्यानंतर परत येऊ की नाही. आणि आपण ज्या लेवलची इन्व्हेस्टमेंट म्हणजे ज्या लेवलची आपण इन्कम घेत असतो नवरा बायको, त्यावेळी जर आपल्या पाठी आपलं जे कुटुंब असतं ते त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या असतात, त्यांची जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असते ती मेंटेन राहण्यासाठी टर्म प्लॅन हे घेणं आवश्यक आहे. कमीत कमी 50 मॅक्झिमम तुम्ही जितकं घेऊ शकता. तुमचा जो CTC असेल त्याच्या तुम्ही 10 टाइम्स 20 टाइम्स इट्स कम्पेअर टू इट्स एक्झाम्पल म्हणायचं झालं तर एज फॅक्टरवर डिपेंड आहे. ते एज फॅक्टरप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, पण टर्म प्लॅन हे असणं गरजेचं आहे. तिसरं मेडिक्लेम. मेडिक्लेम आजच्या युगामध्ये खूप गरजेचं झालं. तुम्ही जर मेडिक्लेमचा ट्रेंड बघितला तर मेडिक्लेम हा वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी जो खर्च येत होता तो खर्च आजच्या तारखेला 5 पट 10 पट ते 15 पट वाढलेला आहे आणि तो वाढतच चाललेला आहे. तर काय होतं, ज्यावेळी आपण सेविंग करतो आणि जेव्हा सडनली काही क्रायसिस येतात हेल्थच्या बाबतीत, तेव्हा जर आपल्याकडे मेडिक्लेम नसेल तर त्याचा आपल्याला खूप मोठा फटका आपल्या बसतो. तो न बसावा म्हणून मेडिक्लेम असणं गरजेचं आहे. पहिला कसं होतं, 2 लाख 3 लाख 5 लाख हे कुटुंबाला चालत होते. मला माहिती आहे की कंपनी ज्या कंपन्यांमध्ये आपण काम करत असतो मोठ्या मोठ्या तिथेही आपल्याला मेडिक्लेम मिळतो. पण जर आपला स्वतःचा मेडिक्लेम जर असेल, कारण काय होतं की जर कंपनी आपण सोडली तर त्यावेळी तो मेडिक्लेम बंद होतो. अशा वेळी आपल्याकडे मेडिक्लेम स्वतःचा चांगल्या कंपनीचा जर असेल, कमीत कमी 5 लाख मॅक्झिमम तुम्ही घेऊ शकता तुमच्या कुवतीप्रमाणे, तेवढा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये तुमची फॅमिली कुटुंब हे सुरक्षित राहतं. कारण आता जर तुम्ही बघितलं तर एवढे काही ना काहीतरी आजार, काही ना काहीतरी घडत असतं. दुसरा विषय मांडायचा झाला तर मी म्हणेन की खूप सारे इन्स्ट्रुमेंट मार्केटमध्ये आहे. इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हटलं तर FD आहे, RD आहे, PPF आहे, किसान विकास पत्र आहे, पोस्ट ऑफिस आहे, PPF आहे. पण हे सारे खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहेत. जर आपल्याकडे पैसे असतील तर आपण खूप सारे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. PPF हे लॉंग टर्म आहे, 15 वर्षाचं लॉकिंग आहे. तर मी आता सध्या म्हणेन की लोक सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉंग टर्म जाण्याच्या उद्देशात नसतात. म्हणजे कोणी म्हणेल की मी मिनिमम 3 वर्ष मॅक्झिमम 5 वर्ष लॉक इन राहू शकतात. मग अशा वेळी आपण अशा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी जेव्हा आपल्याला पैशाची गरज असेल त्यावेळी आपण ती लिक्विडिटी तोडू शकतो. नक्कीच हे इन्स्ट्रुमेंटही चांगले आहेत, पण असे इन्स्ट्रुमेंट ज्यावेळी आपले मी वरील अगोदरचे जे सांगितलं भाष्य केलं ते जर कंप्लीट झालं असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमचा हात घालू शकता. हे इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्हालाही खूप फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला अतिरिक्त इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही मनी कंट्रोल किंवा वेगवेगळ्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत गुगलवरती, तिथे जाऊन तुम्ही त्याचा नॉलेज घेऊ शकता. इथे जी मी माझी मतं मांडली आहेत ती मी माझ्या मतानुसार मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. तुम्हाला जर काही इन्व्हेस्टमेंट किंवा काही तुम्हाला जर निर्णय घ्यायचे असतील तर ते तुम्ही योग्य माणसाला भेटून सल्ला घेऊन तुम्ही आपल्या इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर हा विषय तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शब्बा खैर, सत श्री अकाल, नमस्कार.